परिवारासह चंद्रपूरहून आलेलो आहे। आम्ही खूप दिवसापासून या पालखीची यात्रा जी पंढरपूरला जी जाणार होती त्यासाठी आम्ही वाट बघत होतो आणि आज खूप चांगलं वाटलं, अतिशय चांगल्या वातावरणात आणि अतिशय माझं पूर्ण कुटुंब आहे, ही अरवा आहे, माझे सर्व या ठिकाणी आल्यानंतर एकदम खरंच साक्षात गजानन महाराजांचं आम्हाला दर्शन झालं। गजानन महाराजांनी एवढं सांगितलं की सगळ्यांना सुख समृद्धी आणि या भारत देशाला एक चांगलं शांततेचं जे राज्य सध्या जे चालू आहे ते एक चांगलं या ठिकाणी सर्वांना सद्बुद्धी देहो आणि सगळ्यांचं चांगलं कल्याण हो ही आम्ही सद्बुद्धी मागतो। राज्यामध्ये कोरोनाचं सावट आहे, कसं पाहता? या राज्यावर या देशावर जे सावट आलेलं आहे कोरोनाचं त्यातून मुक्ती मिळण्याकरिता एक बळ मिळो आणि या देशातला शेतकरी हा अधिक बळकट हो असं सुद्धा आम्ही साकडं घातलेलं आहे। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले दर्शन झाले। खरोखरच श्री गजानन महाराजांची लीला खूप अगाध आहे। आज महाराज पंढरपूरला जाण्यासाठी निघालेले आहे, तेव्हा महाराजांना निरोप देण्यासाठी आम्ही त्यांना साश्रुनयनाने निरोप देत आहे। महाराज लवकर या, लवकर या। तसं तुमचं सर्व भक्तांकडे अतिशय लक्ष असतं। आपण जरी पंढरपूरला गेले तरी महाराज सर्व जगामध्ये आहे। संस्थांचा आदर्श हा अत्यंत घेण्यासारखा आहे, यामुळे या संस्थानापुढे या महाराजांपुढे मी नतमस्तक होतो। दीपक कुलकर्णी जालना इथून आलेली आहे। गेली 30 वर्ष मी गजानन महाराजांच्या सेवेसाठी येते, दर्शनासाठी येते आणि माझ्यासोबत माझं कुटुंब पण असतं। गजानन महाराजांना म्हटलं की सर्व समाज हा सुखरूप आणि शांततेत जगू द्या आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पाठी राखा म्हणून सतत उभे असता आणि मलाही खूप अनुभव आलेले आहेत की ते सतत आपल्या पाठीशी आहेत असं जाणीव होते आणि मग त्यामुळे आम्ही सुद्धा श्रद्धेने आमचा सतत सेवा करून आम्ही या ठिकाणी करोनाचं सावट आहे तर तो परमेश्वर बरोबर सावरून घेईल आणि सगळी जनता, सगळा परिवार, आपला समाज परिवार हा शांततेत आणि सुखरूप राहील अशी मी गजानन चरणी नेहमी प्रार्थना करते।